महाराष्ट्रातल्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनं राज्यातल्या लाखो महिलांना आर्थिक आधार दिला, त्याच योजनेतून आता ई-केवायसी प्रक्रियेतील त्रुटींमुळे तब्बल 68 लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। ज्यामुळे खरं तर सरकारचंही 12 ते 13 हजार कोटी सरकारचे वाचणार आहेत। पण ई-केवायसी आता पूर्ण करण्याची अंतिम मुदत वारंवार वाढवूनही अजून अनेक महिला या प्रक्रियेत अडकल्यात। नेमका हा घोळ कशामुळे होतोय आणि आता या महिलांचं होणार काय, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। या योजनेतील लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत 68 लाख महिला अपात्र ठरल्यात। या महिलांनी ई-केवायसी केलं नसल्यानं त्या या योजनेत बसत नव्हत्या हे आता स्पष्ट झालंय। या योजनेत 2,43,00,000 महिलांनी नोंदणी केली आणि त्यांना दरमहा 1,500 रुपये मदत मिळत होती आणि त्यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला 43,740 कोटींचा बोजा येत होता। राज्याची आर्थिक घडी या योजनेमुळे काहीशी विस्कटल्यानं अपात्र महिला शोधण्याची मोहीम ही हाती घेण्यात आली। या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी ई-केवायसीची अट अनिवार्य करण्यात आली। मात्र हीच अट आता अनेक महिलांसाठी अडचणीची ठरतेय। डिसेंबर 2025 मध्ये ई-केवायसीची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2025 केली। त्यावेळी सुमारे 69 लाख महिलांचं ई-केवायसी बाकी होतं। तांत्रिक अडचणी, ओटीपी न मिळणं, चुकीच्या पर्यायांची निवड आणि ग्रामीण भागातील महिलांमध्ये माहितीचा अभाव यामुळे अनेक महिलांना ई-केवायसी पूर्ण करता आली नाही। काही महिलांनी अनवधानाने त्यांच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत असल्याचं चुकीचं निवडलं आणि त्यामुळे त्यांची मदत तात्काळ थांबली। याच चुकीचा पर्याय निवडलेल्या लाभार्थ्यांना आता दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। ही मुदत 31 मार्च पर्यंत होती, पण आता पुन्हा वाढवली आहे। त्यावर ई-केवायसी दुरुस्तीसाठी ही शेवटची संधी असेल असं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी हे सांगितलंय। त्या काय म्हणतायत पाहूया। ई-केवायसीच्या संदर्भातल्या काही तक्रारी म्हणजे आम्हाला आणखीन त्याच्यामध्ये थोडी मुदत मिळावी। काही ठिकाणी काही यामधल्या कालावधीमध्ये गारपीट असेल किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये काही ई-केवायसी करण्याच्या काही जणींच्या राहिलेल्या होत्या। या सगळ्या याच्यामध्ये खरं तर पहिली ई-केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाली आणि ती पहिल्यांदा 2 महिन्याच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली होती आणि 2 महिन्याची मुदत ई-केवायसी साठी सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेली होती। पण त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सूचनेनुसार ती मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली होती। त्यानंतर सुद्धा काही सूचना आल्या की ई-केवायसी करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी ई-केवायसी भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता। त्यात काही चुकीचे ई-केवायसीच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली। ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत, म्हणजे 30 एप्रिल पर्यंत ती मुदत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही ई-केवायसी करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे आणि 30 एप्रिल पर्यंत ही मुदत ही महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा काकी यांच्या सूचनेनुसार ही आम्ही वाढवत आहोत। ई-केवायसी साठी आधी जी 31 मार्चची मुदत होती त्या मुदतीत 1,75,00,000 महिलांनी केवायसी पूर्ण केली, तर उर्वरित 68 लाख महिलांनी केवायसी केलं नाही आणि त्यामुळे त्या अपात्र ठरल्या। आता त्यांना दरमहा 1,500 रुपये लाभ द्यावा लागणार नाहीये आणि त्यामुळे सरकारचे 12,240 कोटी वाचणार आहेत। या योजनेत दरवर्षी 43,740 कोटी रुपये लागत होते आणि आता सरकारला 31,500 कोटी रुपये वर्षाला लाडक्या बहिणींना द्यावे लागतात। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी
लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारनं 2024च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू केली होती। या योजनेत 21 ते 65 वयोगटातील 2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या बँकेत दिले जातात। या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, त्यांचं आरोग्य आणि पोषण सुधारणं हा आहे। ही योजना सुरू झाल्यापासून महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे आणि सरकारनं याचा राजकीय फायदा सुद्धा उचलल्याचं म्हटलं जातंय। आता ई-केवायसी आणि दस्तावेजांच्या पडताळणीसाठी समोर आलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 2.47 कोटी अर्जदारांपैकी 71 ते 72 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता आहे। जानेवारी 2026 मध्ये सुमारे 55 लाख महिलांना आपोआप या योजनेतून बाहेर काढण्यात आलं होतं, असंही समोर आलं होतं। यात चुकीची माहिती देणं, कुटुंबाचं उत्पन्न जास्त असणं किंवा कुटुंबात 4 चाकी वाहन असणं ही काही प्रमुख कारण आहेत। पण आता ज्या महिलांकडून चुकीची माहिती भरली गेली, चुकीचा पर्याय निवडला गेला असेल तर तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे। जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि अजूनही ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर त्वरित 30 एप्रिल 2026 पूर्वी ते पूर्ण करा। तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा ई-सेवा केंद्रात जाऊन याबाबत मदत घेऊ शकता। या योजनेबद्दल तुमचं मत काय आहे? ई-केवायसी प्रक्रियेत तुम्हाला काही अडचणी आल्यात का? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।